शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा अक्षरशः सुळसुळाट दिसत आहे। नगरचे जिल्हा रुग्णालय या घोटाळ्यात राज्यात आघाडीवर असण्याची शक्यता आहे। या रुग्णांच्या नावाने बनावट ऑनलाईन प्रमाणपत्र प्रदान झाली असतानाही रुग्णालय प्रशासन गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करताना दिसत आहे। आरोग्य प्रशासनात या घोटाळ्याचे रॅकेट असण्याची शक्यता निर्माण झाली आहे। प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवत एका 16 वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलाय। हा प्रकार 2 मार्च 2024 रोजी घडला। या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। राजेश अंबादास कस्तुरी असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे। पारंपरिक पथदिवे बदलून स्मार्ट LED स्ट्रीट लाईट लावण्याचे धोरण सरकारने जाहीर केले। त्यानुसार महापालिकेने खासगी ठेकेदार संस्थेमार्फत शहर आणि उपनगरात बचत मॉडेल अभियानाअंतर्गत 32,450 स्मार्ट LED दिवे बसविले आहेत। जुने 25,226 पथदिवे काढून त्या जागेवर हे नवीन LED दिवे बसविले आहे। महापालिकेने कोणतीही भांडवली गुंतवणूक न करता ही योजना यशस्वीपणे राबवली आहे। त्यातून महापालिकेच्या पथदिव्यांच्या वीज बिलात सुमारे 72% बचत झाली आहे। 4 चाकी कारची डीलरशिप देतो असे आमिष दाखवत एकाची 3 लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय। हा प्रकार 11 ते 17 जुलै 2024 या दरम्यान घडला। या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। विष्णू जैन असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। याबाबत संजय दशरथ वाघ यांनी फिर्याद दिली आहे। हुंदाई कंपनीच्या नावे ईमेलचा वापर करून तुम्हाला हुंदाई कंपनीची डीलरशिप देतो असं सांगून 2,95,000 रुपये ऑनलाईन मागितले। डीलरशिप न देता आरोपीने फसवणूक केल्याचं फिर्यादीत म्हटलंय। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती नगरमध्ये तसेच जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली। त्यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रमही आयोजित करण्यात आले होते। नगर शहरात उत्साहात मिरवणूक काढण्यात आली। नगर शहरामध्ये काल सायंकाळी निघालेल्या मोठ्या मिरवणुकीमध्ये चितळे रोड, कापड बाजार आदी परिसर दणाणून गेला। सायंकाळी सुरू झालेली ही मिरवणूक उशिरापर्यंत सुरू होती। या मिरवणुकीत तरुणांसह आबालवृद्ध सहभागी होते। तसेच शहरातील संघटना संस्था, राजकीय नेते तसेच शासकीय अधिकाऱ्यांनी लाल टाकी येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। या निमित्ताने अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य तसेच कार्य विविध व्यक्तींनी विशद केले। शहराबरोबरच जिल्हाभर विविध उपक्रम राबविण्यात आले। नगर शहरासह भिंगारसह उपनगरात ही साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।